विकास कामाचा मुद्दा म्हटला तर प्रवीणभाऊ मानेंनी सगळा पार पाडलेला आहे. 2 नंबर वार्ड तर पूर्णपणे कामानं चालून काढलेलं आहे. काम कुठलं राहिलेलंच नाही 2 नंबर वार्डामध्ये. त्यामुळं थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हटला तर प्रवीणभाऊ माने 100% एक 2-3 हजार मताने लीडनं निवडून येणार. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीबद्दल? आम्हाला काय प्रवीणभाऊ मानेच निवडून येणार. तुम्हाला असं वाटण्यामागचं कारण? कारण की प्रवीण मानेंनी विकासच असा केला आहे आपल्या गावात की त्यांनी आजपर्यंत 200 कोटीच्या आसपास कामं केलेत आपल्या गावात. आजपर्यंत कुठल्याच माणसाने अशी कामं केलेली नाही, तसे त्यांनी कामं केलेत आजपर्यंत. सोमलिंग तलाव असेल, परत आमचं चर्मकार समाजाचं मंदिर. जरी आज विरोध पार्टीकडं होत असेल की सोमलिंग तलावाचं काम चांगल्या पद्धतीने झालं नाही, असं भले ह्याच्या आधी हाय असं पडलं होतं तर त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. आणि आज प्रवीण माने करतोय म्हटल्यावर इथं 100 ते 160 नेते मंडळी होऊन तिथं विरोध करायला गेलीत. आपल्याकडं होत नाही तर दुसऱ्या कामात बी अडवं जायचं नाही. विकास कामाचा मुद्दा म्हटला तर प्रवीणभाऊ मानेंनी सगळा पार पाडलेला आहे. 2 नंबर वार्ड तर पूर्णपणे कामानं चालून काढलेलं आहे. काम कुठलं राहिलेलंच नाही 2 नंबर वार्डामध्ये. त्यामुळं थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हटला तर प्रवीणभाऊ माने 100%